तुम्ही पाहत असाल की इथे महिलांचा, विशेषतः महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। त्या येऊन थांबून आम्हाला विचारतात आहे, जेव्हा त्या इथे बघतात आहे की बीजेपीचं काही इथे चाललंय, त्या आम्हाला स्वतःहून येऊन विचारतात आहे की इथे बीजेपीचं काय सांगितलं। आणि त्यांना जेव्हा आम्ही सांगतो की इथे मेंबरशिप ड्राईव्ह चालू आहे किंवा इथे सदस्य नोंदणी चालू आहे, तर ते स्वखुशीने येऊन इथे भरपूर चांगला रिस्पॉन्स, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहेत। मोबाईल दाखवा ना। संजय बाबुले यांनी दिलेला आहे। लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीतर्फे 1 जानेवारीपासून संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आणि मागील 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 1 कोटी सदस्य नोंदणी झाली होती। आता 1.5 कोटी सदस्य नोंदणी ही 20 तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात पूर्ण करायची आहे। आज भारतीय जनता पार्टीतर्फे स्टेशन परिसरामध्ये सकाळी युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि आता महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सदस्य नोंदणी अभियानाला भेटतोय आणि प्रत्येक बूथवर 250 सदस्य करण्याचं त्या ठिकाणी बूथ अध्यक्षांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे। बूथ अध्यक्ष घरोघरी फिरून, प्रत्येक यादीमध्ये फिरून 250 सभासद करतायत आणि ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत हे बूथ अध्यक्ष पोहोचतील। हा रेल्वे स्टेशन परिसर असल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रोज 5 ते 6 लाख लोक ये जा करतात। त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि संध्याकाळी कामावरून सुटताना त्यांच्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य रेल्वे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि 100% भारतीय जनता पार्टी हे अभियान आमचं चालू आहे। आणि हा बूथ अध्यक्ष, नगरसेवक, प्रभाग अध्यक्ष, मंडळाध्यक्ष हे सर्व कार्यकर्ते ठाणे शहराच्या प्रत्येक घराघरामध्ये फिरून भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी अभियान राबवत आहे। बघा, आम्ही महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सदस्य नोंदणी अभियान करत नाही आहे। भारतीय जनता पार्टी 1980 पासून त्या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान राबवते। पूर्वी त्या ठिकाणी फॉर्म भरला जायचा, 5 रुपयाची पावती घेतली जायची। आता जग बदलत चाललंय आणि ऑनलाईन नोंदणी आता गेली 2 ते 3 टर्म आता ऑनलाईन नोंदणी चालू आहे। आणि त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे अभियान चालू नाही आहे, ही पक्षाची एक व्यवस्था आहे। आणि त्यामुळे प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदवून घेण्याचं
सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही आवाहन केलेलं आहे. सकाळी 700 ते 800 पर्यंत आतापर्यंत झालेलं संध्याकाळी 8 वाजेपर्यंत किती होईल? सकाळी 10 वाजता युवा मोर्चाच्या माध्यमातून जवळजवळ 800 सदस्य नोंदणी झाली. आता महिला मोर्चा दुपारी 3 ते 8 पर्यंत एक आज 2000चं टार्गेट रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आम्ही पूर्ण करू एवढं आम्हाला खात्री आहे. आणि सलग 3 दिवस रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधून जास्तीत जास्त मेंबरशिप या ठिकाणी करतील. भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतामध्ये ही सदस्य नोंदणी मागच्या वर्षीपासून 2024 पासून सुरू झाली होती. महाराष्ट्राच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्रामध्येही थोडी लांबणीवर गेली आणि म्हणून गेल्या महिन्यापासून आपण महाराष्ट्रामध्ये ही सदस्य नोंदणी सक्रियतेने करत आहोत. सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी असतील, युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील, विविध प्रकोष्ठ सेलचे पदाधिकारी असतील, अतिशय उत्स्फूर्तपणे नागरिक सुद्धा या सदस्य नोंदणीमध्ये सहभागी होत आहे. आणि त्यामुळे 2000 जेव्हापासून नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आहे तेव्हापासून सर्व समस्त भारतीय नागरिक बघत आहेत की ज्या काही महिलांसाठीच्या योजना असतील, युवकांसाठीच्या योजना असतील, त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी पोषक असं वातावरण आहे. सर्व नागरिकांना हवं आहे की भारतीय जनता पार्टीने भारतासाठी पुढे सक्रिय काम करावं. आणि म्हणून तुम्ही आज बघू शकता ठाणे शहरामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर आज उत्स्फूर्तपणे सर्व महिला सुद्धा स्वतःहून येऊन सदस्य नोंदणी या करत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागतही करत आहोत.